बदलापूर अत्याचार प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पोलिसांच्या बंदुकीमधून अक्षय शिंदे याने स्वतःवरती गोळी झाडून घेतलेली आहे। ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि स्वतःवरती गोळी झाडून घेतली। आरोपी अक्षय शिंदेची प्रकृती सध्या गंभीर असल्याची माहिती मिळते। अक्षय शिंदे याच्या सोबत झालेल्या झटापटीच्या दरम्यान एक पोलीस अधिकारी सुद्धा जखमी झाल्याची माहिती आता समोर आली आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। गणेश, काय नेमकी घटना झाली आहे आणि सध्या अक्षयची प्रकृती गंभीर असल्याचं कळतंय? यामिनी, जी मला माझ्या सूत्रांकडनं माहिती मिळते ती माहिती अशी आहे की अक्षय शिंदे यांचं म्हणजे वाचण्याची चान्सेस खूप कमी आहेत, कारण हेड इंजुरी असल्याचंही बोललं जाते, पण अधिकृतरित्या आपण कन्फर्म केल्यावरच त्याबद्दल काही भाष्य करू शकू। पण आत्ताची स्थिती अशी आहे की अक्षय शिंदे सोबत एक पोलीस अधिकारी देखील जखमी आहेत। जसं मी आधी सांगितलं की 2 केसेस या बदलापूर शिवाय 2 बलात्कारचे आणखी केसेस इन्व्हेस्टिगेशन मध्ये समोर आले आणि त्या केसेस अक्षय शिंदे याच्या विरुद्ध दाखल केल्या गेल्या। 2 केसेस पैकी एक केस मध्ये आज कोर्टानं अक्षय शिंदेला रिमांड दिली, म्हणजे पोलिसांची कोठडी त्याला दिली, कस्टडी दिली आणि कस्टडी मिळाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची टीम तलोजा जेलमध्ये आलेली होती। त्यांना तलोजा जेलमध्ये बंद असलेल्या अक्षय शिंदेची कस्टडी घेतली आणि कस्टडी घेतल्यानंतर त्याला ते सोबत नेत होते। आपल्या कस्टडीमध्ये जाऊन त्याला इंट्रोगेशनसाठी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये त्याला न्यायचं होतं आणि त्याच वेळेला त्याने संधी पाहिली आणि अधिकारी जे त्याच्या बाजूला बसले होते त्यांच्याकडे रिव्हॉल्वर होती, ती रिव्हॉल्वर त्याने हिसकावून घेतली आणि त्यानंतर त्यानं स्वतःला फायर करून स्वतःवर शॉट त्याने फायर केले। यामध्ये अधिकारी ज्यांची ती रिव्हॉल्वर होती ते त्याला वाचवायला गेले किंवा त्याला थांबवायला गेले, त्यांनाही यामध्ये गंभीर जखम आलेली किंवा त्यांनाही गोळी लागलेली आहे। हे झाल्यानंतर तातडीनं त्याच गाडीमधून अक्षय शिंदे आणि पोलीस अधिकारी दोघांना कस्टडीमध्ये मध्ये असलेले जे इतर पोलीस अधिकारी होते आणि कर्मचारी होते त्यांनी या दोघांना जवळच्या रुग्णालयात नेलेलं आहे। तर रुग्णालय कोणतं, कारण काही वेळापूर्वीची घटना घडलेली आहे। सुरुवातीला ही एन्काउंटर झाल्याची बातमी आम्हाला मिळत होती, पण ते एन्काउंटर नसून स्वतःच त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती मिळाली, जी कन्फर्म झालेली आहे। म्हणून आता दोघांची प्रकृती काय, अक्षय शिंदेची प्रकृती काय थोड्याच वेळात कळेल। पण या घटनेच्या आरोपी किंवा या घटनेनंतर संबंध महाराष्ट्रामध्ये एक वातावरण निर्मिती झाली होती, एक राग होता या आरोपी विरुद्ध। अनेकांच्या अशा मागण्या होत्या की याच्या एन्काउंटर केलं पाहिजे किंवा याला लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मध्ये याला शिक्षा झाली पाहिजे, म्हणून एन्काउंटरची बातमी आधी आली होती, पण एन्काउंटर नसून त्यानेच स्वतःला मारून घेतला आहे अशी कन्फर्मेशन पोलीस यंत्रणेकडनं मिळत आहे। सध्या स्टेटस काय, तो जिवंत आहे का नाही, अधिकारी यांची प्रकृती काय हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। आम्ही प्रयत्न करतोय त्याबद्दल ऑफिशियल कन्फर्मेशन डॉक्टर्स कडनं येण्याचा, त्यानंतरच त्याबद्दलचं काही स्टेटमेंट आम्ही करू शकू किंवा आपल्या प्रेक्षकांना माहिती देऊ शकू। पण आत्ताच्या घडीची मोठी बातमी की ज्या व्यक्तीविरुद्ध संबंध महाराष्ट्रात देशाचा राग होता त्या व्यक्तीनं स्वतःलाच संपवण्याचा प्रयत्न केला आहे, ज्यामध्ये एक अधिकारी ही गंभीर स्वरूपात जखमी झालेले आहेत आणि त्याबद्दल थोड्याच वेळात अपडेटही पोलिसांकडून डॉक्टरांकडून प्राप्त होईल। यामिनी, अगदी गणेश, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने अक्षय शिंदे याच्यावरती आणखीही काही गुन्ह्यांचे आरोप केले जात होते आणि बदलापूरचं जे प्रकरण होतं ते पुन्हा एकदा अगदी थोडक्यात सांगा आपल्या प्रेक्षकांसाठी। अक्षय शिंदे हा ज्या शाळेत काम करायचा तिथं एका 2 लहान मुलींवर याने अत्याचार केले होते, ज्याबद्दल लोकांचा राग बदलापूरमध्ये व्यक्त झाला। तिथं रेल रोको झालं आणि बराच वेळ तिकडं तास सगळे संबंध नागरिक रस्त्यावर उतरले होते आणि त्यानंतर SIT बनवली गेली आणि SIT प्रमुखांनी यामध्ये चौकशी केली आणि त्या चौकशीमध्ये या केस शिवाय आणखीन 2 केसेसमध्ये किंवा आणखीन 2 लहान मुलीवर याने अत्याचार शाळेतच केले होते अशी माहिती मिळाली आणि त्यामुळे 2 वेगळे केसेस, एकूण 3 FIR याच्यावर दाखल झाली, जी एक बदलापूरची होती आणि इन्व्हेस्टिगेशन मध्ये आणखीन 2 केसेस समोर आले ज्याचा FIR पोलिसांनी दाखल केला आणि त्याच एका केसमध्ये कस्टडी घेतली गेली आज आणि त्या कस्टडीमध्ये जेलमधून त्याला पोलीस आपल्या सोबत नेत होते इंट्रोगेशनसाठी, त्यावेळेला त्याने हे केलेलं आहे। बदलापूरमध्ये त्या शाळेत हा स्वीपरचं काम करायचा आणि या व्यक्तीनं जे केलं होतं त्याचा राग संबंध महाराष्ट्रानं व्यक्त केला आणि काही दिवस हे सगळं चाललं, सरकारला घेरलं गेलं,
सरकारवर प्रश्न उपस्थित केले गेले, पण सरकारनं आश्वासन दिलं की फास्ट ट्रॅक करून याला लवकरात लवकर शिक्षा दिली जाईल आणि त्या अनुषंगाने सरकारचे प्रयत्न सुरू होते. पण आज यानं स्वतःला संपवून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि चान्सेस त्याचे वाचण्याचे खूप कमी असल्याचं बोललं जात आहे. यामिनी, अगदी गणेश, अगदी या आठवड्याभरातच ज्या वेळेला अक्षय शिंदेची चौकशी सुरू होती त्यावेळेला अक्षय शिंदे याने काही वैद्यकीय अधिकारी आणि डॉक्टरांच्या समोर आपणच अशा पद्धतीचं गैरकृत्य केलंय हे कबूलही केलेलं होतं. अगदी बरोबर. याच्या विरुद्ध जी एक पहिली चार्जशीट फाईल केली गेली त्यानंतर सप्लिमेंटरी चार्जशीट मध्ये यानं स्वतःच्या गुन्ह्याची कबुली दिली होती, तेही डॉक्टरांसमोर दिलं होतं आणि त्याचाच एक भाग स्टेटमेंट डॉक्टरांचा किंवा इतर लोकांचा तो चार्जशीटचा भाग म्हणून कोर्टासमोर प्रस्तुत केला गेला, जे कोर्टाने ऍक्सेप्टही केलं. विशेष कोर्टामध्ये हे ट्रायल सुरू होतं. म्हणून मला असं वाटतं की ह्या व्यक्तीला असं वाटलं असेल किंवा त्याला स्वतःच हे रिअलायझेशन झालं असेल की त्याने जे केलं आहे त्याबद्दल त्याला स्वतःलाच माफ करण्या इतपत त्याच्यामध्ये हिंमत नव्हती किंवा तो स्वतःला दोषी मानत होता आणि म्हणूनच त्याने स्वतःला संपवण्याचा हा प्रयत्न केलेला आहे, स्वतःला त्याच्या कृत्यांची शिक्षा देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे. आणि आता परत अधिकृतरित्या त्यानंतरच आपण कन्फर्म करू शकू, पण अक्षय शिंदे हा डेड झालाय अशी माहिती मला सूत्रांकडून मिळते, पण अधिकृतरित्या याबद्दल कोणतीही कन्फर्मेशन दिलेलं नाही म्हणून आपण थोडं थांबूया. पण त्याने स्वतःला संपवलं आहे असं दिसतंय, कारण डॉक्टरांना त्याला त्याच्याबद्दलची माहिती दिली आहे, पोलीस टीमला दिलेली आहे, म्हणून थोड्याच वेळा त्याचं कन्फर्मेशनही राहील. पण सूत्रांची माहिती आहे की त्याने स्वतःला गोळी मारून घेतली आणि त्यामध्ये त्याची मृत्यू झाल्याचं अद्याप तरी सूत्रांकडनं कळतंय. याला अधिकृतरित्या कन्फर्म करणं अद्याप बाकी आहे. अगदी गणेश, तुम्ही असे सोबत राहा. आपण पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना ही मोठी बातमी दाखवूयात. बदलापूर अत्याचार प्रकरण गाजलेलं होतं आणि आरोपी अक्षय शिंदे यानं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पोलिसांच्या बंदुकीमधून अक्षय शिंदे याने स्वतःवरती गोळी झाडून घेतल्याचं कळतंय. ट्रान्झिट रिमांडसाठी अक्षय शिंदे याला घेऊन जात होते पोलीस आणि त्यावेळेला त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली. यावेळेला पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी आणि अक्षय शिंदे याची झटापट सुद्धा झालेली आहे. आणि एकूणच ज्या वेळेला ही घटना घडली आहे या अक्षय शिंदेने स्वतःवरती तर गोळी झाडून घेतली, पण एकंदरीतच या झटापटीमध्ये एक पोलीस अधिकारी सुद्धा जखमी झाल्याचं कळतंय. तर बदलापूर मधल्या चिमुरड्यांवरचं अत्याचाराचं हे प्रकरण आहे. आपण पाहिलेला होता, मोठा जनक्षोभ उसळलेला होता आणि सगळे बदलापूरकर असतील, इतर काही सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते असतील, हे सगळे लोक बदलापूरच्या रेल्वे ट्रॅकवरती जमलेले होते. काही काळ अत्यंत तणावाची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली होती. शाळा प्रशासनावरती एका पद्धतीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. गेल्या अनेक दिवसांपासूनची ही सगळी प्रक्रिया कोर्टामध्ये सुरू आहे आणि त्याच वेळेला रिमांडसाठी घेऊन जात ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदे यानं पोलिसांची बंदूक हिसकावून घेतलेली आहे. बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती मिळतेय. अक्षय शिंदे याने पोलिसांच्या बंदुकीमधून स्वतःवरती गोळी झाडून घेतलेली आहे. ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना आरोपीनं स्वतःवरती गोळी झाडून घेतल्याची मोठी माहिती समोर येतेय. अक्षय शिंदेची प्रकृती एका ठिकाणी गंभीर असल्याचं कळतंय. सूत्र सुद्धा अशी माहिती देत आहेत की त्याचा मृत्यू झालेला आहे. मात्र या सगळ्या झटापटीच्या दरम्यान एक पोलीस अधिकारी सुद्धा जखमी झालाय. बदलापूरमधल्या चिमुरडीवरचं अत्याचाराचं प्रकरण समोर आलेलं होतं. मात्र ज्या वेळेला अक्षय शिंदे याची चौकशी सुरू झाली त्यावेळेला एकच प्रकरण नाही तर आतापर्यंत अशा पद्धतीच्या 3 प्रकरणांच्या घटनांमध्ये त्याला आरोपी ठरवण्यात आलेलं होतं आणि त्या संदर्भातून पुढचा तपास सुरू आहे. पुन्हा एकदा गणेश ठाकूर आपल्या सोबत आहेत. गणेश, सूत्रांनी ही मोठी माहिती दिल्याचं कळतंय की अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे. काय नेमकी आताची अपडेट येते, काही कळू शकलंय का? हे बा, मलाही तशीच माहिती मिळते, पण मला असं वाटतं की आपण पोलिसांकडनं अधिकृतरित्या माहिती आल्यावरच हे सांगावं. पण सूत्रांची माहिती आहे की त्याचा मृत्यू झालेला आहे, कारण तो क्रिटिकल होता. अशी इंजुरी होती की त्यातनं वाचणं शक्य नव्हतं आणि अधिकारी खूप सिरियसली इंजर्ड होते. म्हणून आता असं कळतंय की त्याच्या मृत्यूची माहिती सूत्रांकडनं मिळते. पोलिसांची टीम तिथं आहे, डॉक्टरांची टीम तिथं आहे आणि अद्याप अधिकृतरित्या त्यांच्याकडनं कोणती माहिती मिळालेली नाही. पण मृत्यू झाल्याचं सध्या तरी सूत्र सांगतायत. ऑफिशियल स्टेटमेंट आल्यानंतर त्याचं कन्फर्मेशन मिळू शकेल. यामिनी, बरं.
अगदी गणेश, आपण पुन्हा एकदा सांगतो आहोत, हीच आताच्या घडीची मोठी बातमी। ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदे आणि पोलीस यांच्यामध्ये काहीशी झटापट झाली आणि अक्षय शिंदे हा पोलिसांची बंदूक हिसकावण्याचा प्रयत्न करत होता। त्यावेळेला झालेली ही सगळी झटापट आहे आणि आरोपीनं स्वतःवरती गोळी झाडून घेतली अशी माहिती आता पोलिसांकडून येतेय। बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याची प्रकृती एकीकडे गंभीर असल्याची बातमी आहे, तर दुसरीकडे सूत्र असं म्हणतात की अक्षय शिंदे याचा मृत्यू झालेला आहे। तर बदलापूर अत्याचार प्रकरणामधला हा आरोपी आहे अक्षय शिंदे, यानं आत्महत्या करायचा आजचा प्रयत्न केलेला आहे। पोलिसांच्या बंदुकीमधून अक्षय शिंदेनं स्वतःवरती गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येते। आरोपीनं अत्यंत घृणास्पद असं वक्तव्य केलेलं होतं, वर्तन केलेलं होतं। अगदी 4 वर्षांच्या आणि 6 वर्षांच्या मुलीवरती त्याने अत्याचार केलेले होते आणि त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलेलं होतं। त्या मुली शाळेत जाण्यासाठी नाही म्हणत होत्या, त्यानंतर हे सगळं प्रकरण समोर आलं होतं आणि बदलापूर मधला जनक्षोभ सुद्धा आपण पाहिलेला आहे। वेगवेगळ्या पद्धतीच्या राजकीय किनार सुद्धा एकंदरीतच या प्रकरणाला नंतर लावली गेली। मात्र गेल्या अनेक दिवसांपासून याविषयीची अपडेट आपण बघतोय। चार्जशीट सुद्धा दाखल झालेला आहे। आरोपी अक्षय शिंदे यांनी स्वतः डॉक्टरांच्या समोर सुद्धा कबूल केलेलं होतं की ही सगळी घटना आपणच केलेली आहे, हे अत्यंत गैरवर्तन आपणच केलंय आणि त्याच्यानंतरची आताची ही मोठी बातमी आपण बघतोय। अक्षय शिंदे याने स्वतःवरती गोळी झाडून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलाय। ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना अक्षय शिंदे यानं पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि त्यानंतर त्याने स्वतःवरती गोळी झाडून घेतल्याची माहिती समोर येते। एकंदरीतच आतापर्यंतचा जर तपास आपण बघितला तर सरकारनं सुद्धा याची गंभीर दखल घेतलेली होती, कारण केवळ महाराष्ट्रामधूनच नाही तर देशभरामधून सगळा विरोध होताना दिसत होता आणि सगळ्यांचाच राग आणि सगळ्यांचाच उद्वेग टिपेला पोहोचलेला होता। त्यानंतर सरकारनं दखल घेऊन SIT ची स्थापना सुद्धा करण्यात आलेली होती या एकंदरीतच प्रकरणामध्ये। तर आताच्या घडीची ही मोठी बातमी आपण बघतोय। आरोपी अक्षय शिंदे यानं स्वतःवरती गोळी झाडून घेतली आणि आत्महत्या करायचा प्रयत्न केलेला आहे। बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झालाय असं सूत्र म्हणतात। मात्र नेमकं कोणत्या रुग्णालयामध्ये त्यांना नेलं गेलंय याविषयीची माहिती आपल्याकडे अजून आलेली नाहीये। ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। निकम सर, एक मोठी बातमी आपण बघतोय, अक्षय शिंदे याने पोलिसांची बंदूक हिसकावली आणि त्यामधून गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केलाय। मी आज अकोला इथे आहे। या घटनेची मला माहिती प्रत्यक्ष मिळाली नाही, परंतु ज्या बातम्या मी वाचल्या आता आणि बघितल्या त्यावरून असं दिसतंय की अक्षय शिंदेने स्वतः आत्महत्या करण्याचा एक अयशस्वी प्रयत्न केलेला आहे। अर्थात त्याची तब्येत चिंताजनक असल्याच्याही बातम्या आहेत आणि आज या मितीस मला सांगता येणार नाही की त्याची ती दुखापत किती स्वरूपाची गंभीर आहे, परंतु निश्चित पोलीस कस्टडीत असताना त्याने हा जो प्रकार केलाय त्याची न्यायालयीन चौकशी होईल आणि त्या संदर्भात आज काही बोलणं योग्य होणार नाही। तो या अक्षय शिंदेच्या विरुद्ध एकूण 2 गुन्हे दाखल झालेले होते आणि या दोन्ही गुन्ह्यांची चौकशी लवकरात लवकर आम्ही आता सुरू करणार होतो, परंतु 4 ही बातमी झालेली आहे त्याची शहनिशा केली जाईल। निकम सर, सूत्रांकडून जी माहिती आताची समोर येते ते असं म्हणतात की अक्षय शिंदे याने जो आत्महत्येचा प्रयत्न केला त्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचं कळतंय। याच्याबद्दल मला अधिकृत माहिती आज नाहीये, कारण मी मुंबई येथेही नाहीये आणि माझं कुठल्याही अधिकाऱ्यांशी या संदर्भात बोलणं झालेलं नाही, परंतु माहिती कळाली होईल। निकम सर, आतापर्यंतच्या तपासामध्ये सुद्धा तुम्ही होता, तुम्हाला माहिती आहे हे जे प्रकरण होतं ते कशा पद्धतीने कशा टप्प्यावरती पुढे गेलेलं आहे, तुम्ही त्याविषयी काही सांगू शकाल का? म्हणजे चार्जशीट पासून SIT पर्यंत? नाही, मी तपासामध्ये नव्हतो, परंतु आता नुसतं आरोपपत्र दाखल झालेले आहे दोन्ही खटल्यांची आणि संबंधित पोलीस तपास अधिकाऱ्यांनी सगळी कागदपत्र दिलेली होती माझ्याकडे आणि निश्चितपणे आरोपी अक्षय शिंदे याच्या विरुद्ध भरपूर पुरावा SIT ला उपलब्ध झाला होता
अर्थात त्याने असा प्रयत्न का केला, कदाचित माझा अनुभव असा आहे की काही गुन्हेगारांना, कारण त्याला देखील आरोपपत्राची कॉपी मिळाली होती, काही गुन्हेगारांना आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप होतो, हा एक भाग त्यात असू शकतो. आणि त्याच्यामुळे हे प्रकरण पोलीस कस्टडीत असताना घडलेलं असल्यामुळे याची न्यायालयीन चौकशी देखील होईल. सत्य काय ते लवकरच बाहेर येईल. अगदी धन्यवाद निकम सर, तुम्ही बातचीत केलीत यासाठी. आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सर जोडले गेलेले आहेत. पृथ्वीराजजी, एक मोठी बातमी आपण बघतोय. बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. आता ही बातमी इतकी धक्कादायक आहे की म्हणजे आपण कुठे काय बनाना रिपब्लिक मध्ये गेलेलो आहे की काय काय समजत नाही. महाराष्ट्र पोलिसाची एक इतकी प्रतिमा, देशात एक प्रतिमा होती की प्रत्यम कार्यक्षम पोलीस दल म्हणून माहिती होती. ना आता पोलीस कस्टडीमध्ये असा माणूस मरतो, मग त्याचा खून केला का, त्याला शांत करायचा प्रयत्न केला का? पोलीस इतके इनकॉम्पिटंट आहेत का आपले, त्यांना ह्या इतक्या महत्वपूर्ण खटल्याची जबाबदारी ज्यांना दिली होती, आरोपीला संरक्षण देण्याची जबाबदारी दिली होती, ते पोलीस इतके इनकॉम्पिटंट आहे असं मला वाटत नाही. हा कोल्ड ब्लडेड मर्डर वाटतोय मला. आता चौकशीचं नाटक सर्व होईल पण लोकांचा विश्वास बसणार नाही. आज मला वाटतं की इथं राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था धज्जे उडलेली आहे, कोणाचा कंट्रोल झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी काय ते कसे शांत बसतात मला समजत नाही. गृहमंत्र्यांना एक क्षणभरी आपल्या पदावर राहण्याचा अधिकार नाही, त्यांना ताबडतोब बरखास्त केलं पाहिजे. कोणाला प्रोटेक्ट करायचा प्रयत्न करतायत, कोणाला संरक्षण द्यायचा प्रयत्न करतात, त्या आरोपीचा आवाज शांत करायचा प्रयत्न कोणी केलेला आहे, याची उत्तरं महाराष्ट्राची जनता मागती आहे. आज आमच्या भगिनी टाहो पडून ओरडत होत्या की आम्हाला पैसे देऊ नका, आम्हाला सुरक्षा द्या. तुम्ही ही सुरक्षा देणार आहे महाराष्ट्रातल्या नागरिकांना? आज इतकं नराधामीची ही घटना ज्यांनी घडली असेल त्याला चौकशी करून शिक्षा व्हायला पाहिजे होती, खटला चालायला पाहिजे होता. त्याचा खून कोणी केला किंवा त्याला आत्महत्या कोणी करू दिली, आत्महत्या करू देणं, त्याच्या हातात शस्त्र मिळू देणं हा एक खुनाचाच प्रकार आहे. कारण पोलीस कस्टडीमध्ये अशी घटना घडते म्हणजे इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे की मी तर स्पष्ट सांगू इच्छितो की गृहमंत्र्यांना आपल्या पदावर एक क्षणभरही राहण्याचा अधिकार नाहीये. त्यांनी ताबडतोब आपल्या पदावरून राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ दिलं पाहिजे. पृथ्वीराजजी, ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना त्याने पोलिसांची बंदूक हिसकावून घेतली आणि त्यानंतर त्यानं स्वतःवरती गोळ्या झाडल्या असं म्हटलं जात आहे. याच्यामध्ये अक्षय शिंदेला तर गोळ्या लागलेल्याच आहेत, त्याच्यासोबत पोलीस कर्मचारी, पोलीस अधिकारी सुद्धा जखमी झालेले आहेत. काही जरी त्यांनी तुम्ही जर स्टोरी त्याच्याबद्दल काही रचली तरी आता कोणाचा विश्वास असणार नाही. पोलीस कस्टडीमध्ये एक गुन्हेगार जर तुम्ही घेऊन चालला असला तर तुम्ही किमान सुरक्षा त्याची पाळायला पाहिजे होती. तुम्ही शस्त्रास्त्र घेता म्हणजे पोलीस काय, म्हणजे मला तर समजत नाही पोलीस होते का कुठली माणसं बनवून आणली होती त्यांनी. हे असं काय पोलिसाचं ट्रेनिंग असं असतं का? जेव्हा आपण एखाद्या गुन्हेगाराला घेऊन जातो जो अतिशय राज्यामध्ये ज्या गुन्हेगाराची चर्चा चालू आहे त्याला संरक्षण देणे प्राथमिक कर्तव्य असताना त्या कर्तव्यामध्ये पोलिसांची सर्व पोलिसांची संपूर्णपणे चूक झालेली आहे किंवा कोणीतरी एक कृत्य त्यांच्याकडून घडवून घेतलेलं आहे किंवा घडावाचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचा चौकशीचं नाटक होईल, त्याला काही अर्थ नाही. महाराष्ट्राच्या जनतेचा या प्रकारात विश्वास बसणार नाही. यामध्ये त्या आरोपीचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न झालेला आहे, आवाज बंद केला गेलेला आहे. अगदी धन्यवाद पृथ्वीराजजी, तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी. आपल्यासोबत ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, एक मोठी बातमी आपण बघतोय. बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, सूत्रांनी ही माहिती दिली आहे. अक्षय शिंदेच्या प्रकरणावर भाष्य करण्याच्या आधी मी आपल्याला जरा हैदराबादचं प्रकरण सांगितलं पाहिजे. हैदराबादच्या बलात्कार प्रकरणामध्ये 4 आरोपींना अशाच पद्धतीने ट्रान्झिट करत असतानाच एन्काउंटर झाला होता. त्या एन्काउंटरने त्या प्रकरणाची कोण नेमकं संबंधित होतं, खरेच ते आरोपी होते की अजून दुसरे कोणी होते, की त्यांना अडकवलं गेलं होतं, कुठलेच धागेदोरे कसलाच मागमूस शिल्लक राहिला नाही. आणि
नेहमी काय होतं की बलात्काराच्या घटनेमध्ये असं काही घडलं की मग लोकांची सहानुभूती, अरे ठीक आहे बलात्कार होताना मेला, काय झालं, परंतु कायद्याची प्रोसेस फॉलो करणं फार महत्वाचं असतं. ते त्याच पद्धतीने अक्षय शिंदे प्रकरणात घडलेलं आहे. खरंच सुषमाताई अगदी काही क्षणांसाठी थांबवतेय. बदलापूर प्रकरणातल्या आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्याचं कळतंय. बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्याचं कळतंय. सुषमाताई, अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्याची माहिती माझ्याकडे प्राप्त झाली. त्या एन्काउंटर मध्ये पोलिसांनी स्वसंरक्षणाचा बनाव केलेला दिसतो, पण हा स्वसंरक्षणाचा बनाव विश्वास ठेवण्यासारखा नाही. मुळात अक्षय शिंदे इतका हिंस्त्र होता का? तो इतक्या हिंस्त्र पद्धतीने त्याचं काही बॅकग्राऊंड आहे का, क्रिमिनल बॅकग्राऊंड? तो जर इतका हिंस्त्र होता तर त्याला इतक्या सहजासहजी ट्रान्झिट कसं काय केलं जात होतं? त्यासाठी वेगळी काळजी का घेतली गेली नाही? त्याने जर स्वतः काही पळून जाण्याचा किंवा कोणाला मारण्याचा प्रयत्न केला तर एक दोन्ही हातात बेड्या ठोकलेला माणूस उठून आपल्या जागेवरून उठून पोलिसांच्या कमरेचा पिस्तूल काढून घेतो, या गोष्टीवर कोण विश्वास ठेवेल बरं? या प्रकरणामध्ये बदलापूर घटनेशी संबंध असणारा आपटे जो संस्थाचालक आहे, हा आपटे अजूनही फरार का आहे? या आपटेला अटक का झाली नाही? अक्षय शिंदेच्या आईने आणि भावाने जे स्टेटमेंट दिलं ते स्टेटमेंट दुर्लक्षून चालेल का? या सगळ्या गोष्टींचा विचार करता हे प्रकरण जागच्या जागी दाबण्यासाठी आणि या प्रकरणातले धागेदोरे जास्तीच्या बाहेर येऊ नयेत म्हणून अक्षय शिंदेचा आवाज बंद केला गेलाय का? आणि असं असेल हे आम्हाला जो जास्त शक्यता वाटते की त्याच्यामध्ये अक्षय शिंदेला जाणीवपूर्वक प्रकरण दडपून टाकण्यासाठी जो याची म्हणजे एन्काउंटर झालं की हत्या केली आहे, कायद्याची प्रोसेसच फॉलो नाही केली, हे सगळे पोलीस निलंबित झाले पाहिजेत. सीबीआय इन्क्वायरी ही झाली पाहिजे आणि याच्याशी संबंधित सगळ्याच लोकांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. कारण बदलापूर प्रकरणात पहिल्या दिवसापासून पोलिसांची भूमिका कमालीची संशयास्पद राहिलेली आहे. आणि अशा सगळ्या परिस्थितीत गृहमंत्र्यांनी तर 1 मिनिट पण आता पदावर राहू नये. अगदी सुषमाताई, धन्यवाद तुम्ही तुमची प्रतिक्रिया दिलीत यासाठी. आपण बघतोय बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झाल्याचं कळतंय. अक्षय शिंदे यानं पोलिसांवरती गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी त्याच्यावरती गोळी झाडलेली आहे आणि यानंतर हे एन्काउंटर घडल्याचं कळतंय. याविषयी बोलत आमचे प्रतिनिधी सूरज ओझा आपल्या सोबत आहे. सूरज, काय नेमकी माहिती आहे? अक्षय शिंदेचं एन्काउंटर झालंय. हा आतापर्यंतची मोठी अपडेट आहे. आपल्याला एका बड्या अधिकाऱ्याने याची माहिती दिलेली आहे की आतापर्यंत जी माहिती येत होती की अक्षय शिंदेने स्वतःवर गोळी झाडून घेतली. या व्यतिरिक्त बातमी वेगळी आहे. बातमी अशी आहे की अक्षय शिंदे जेव्हा त्याला तळोजा जेलहून त्याला एका दुसऱ्या प्रकरणात अटक करण्यात आली होती त्यावेळी त्याला कस्टडीमध्ये घेऊन जात होते. अक्षय शिंदेने एका कॉन्स्टेबल कडून बंदूक खेचून घेतली, त्या कॉन्स्टेबलवर फायर केली आणि त्या व्यतिरिक्त अजून 2 गोळी त्यांनी फायर केली आणि ती 2 गोळी मिस झाली आणि जो एक गोळी होती तो एका कॉन्स्टेबलला लागली. जेव्हा अक्षय शिंदेचा हा व्हायलन्स बघितला त्यावेळी त्याच गाडीमध्ये असलेला एक दुसरा अधिकाऱ्याने त्याच्या जवळची बंदूक काढली आणि सेल्फ डिफेन्स मध्ये अक्षय शिंदेवर त्यांनी फायर केला आणि या जो चकमकीत अक्षय शिंदे जखमी झालेला आहे त्याला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेलेले आहेत आणि सूत्र असं म्हणतायत की कदाचित त्याची डेथ झालेली आहे. मात्र आता ऑफिशियल कन्फर्मेशन यावर आलेला नाहीये. जेवढे मोठे अधिकारी आहेत, ठाणे कमिशनर आशुतोष डुमरे स्वतः या प्रकरणी लोकांशी बोलतायत आणि व्हेरीफाय करतायत की प्रकरण कसं घडला. अक्षय शिंदेची ही कस्टडी एका वेगळ्या प्रकरणात पोलीस घेत होती. अक्षय शिंदेवर 377 म्हणजे अननॅचरल सेक्स या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. ह्यात जी तक्रारदार होती ही अक्षय शिंदेची पत्नी होती, ह्याच्या आधीची पत्नी होती. तिची तक्रारावर बदलापूरच्या केसमध्ये जेव्हा अक्षय शिंदेची पत्नींचाही देखील स्टेटमेंट घेतलं जात होता त्यावेळी एका पत्नीच्या स्टेटमेंटच्या आधारावर अक्षय शिंदेवर हा फ्रेश गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच गुन्ह्यामध्ये अक्षय शिंदेची कस्टडी घेत होते आणि त्यावेळी ही घटना घडली. जी अगदी. सूरज, ही साधारण कधीची घटना आहे? आज त्याला ट्रान्झिट रिमांडसाठी घेऊन जात असताना हे सगळं घडल्याचं कळतंय. कधी झालंय हे साधारण? सूत्रांचं असं म्हणणं आहे की आज संध्याकाळी 6:30च्या सुमारास ही घटना घडली, ज्यावेळी अक्षय शिंदेला घेऊन जात होते, कस्टडीमध्ये घेऊन जात होते आणि यामध्ये त्याची परत चौकशी करणार होती जे अधिकारी आहे, कारण की हा फ्रेश गुन्हा आहे आणि त्याच वेळी या प्रकारची
घटना घडली आणि त्याच्यावर फायरिंग करण्यात आलं. अगदी सूरज, या सगळ्या झटापटीमध्ये काही पोलीसही जखमी झाल्याचं कळतंय. कुठे नेमके उपचार सुरू आहेत, काय घडतंय याची काही माहिती कळू शकली आहे का? या प्रकरणी सध्या एक जण जखमी झालेला आहे आणि त्याचा उपचार सुरू आहे. त्याचबरोबर अक्षय शिंदे वरही गोळी लागली होती, त्यालाही हॉस्पिटल इथे घेऊन गेले होते, त्याच्यावरही देखील उपचार सुरू होता. मात्र असं ऐकू येत आहेत की त्याची कदाचित डेथ झाली आहे, मात्र तो ऑफिशियल कन्फर्मेशन येणं बाकी आहे. जी सूरज, रिमांडसाठी घेऊन जात असताना हे घडलेलं आहे, नेमकं कुठे घडलंय हे? कोठडीमध्ये, गाडीमध्ये, नेमकं कुठे? सूरज, याच्यासोबत पुन्हा एकदा जोडलं जायचा प्रयत्न करूया. मात्र आताची ही मोठी बातमी आपण बघतोय. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदेवरती गोळ्या झाडल्या असं कळतंय. बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालेलं आहे. पोलिसांची बंदूक हिसकावून त्यानं पोलिसांवरती गोळ्या झाडण्याचा प्रयत्न केला. त्यामधल्या 2 गोळ्या त्याने झाडलेल्या होत्या आणि 1 गोळी तिथल्या पोलीस अधिकाऱ्याला लागली अशी माहिती समोर आलेली आहे. बदलापूरमधल्या चिमुरड्यांवरचं अत्याचाराचं प्रकरण समोर आलेलं होतं. या सगळ्या प्रकरणाची चौकशी, त्याची कोर्टामधल्या सगळ्या गोष्टी सुरू असताना आता ही मोठी माहिती समोर येते. आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालेलं आहे आणि या एन्काउंटरच्या नंतर आपण बघितलेलं आहे वेगवेगळे सवाल सुद्धा या संदर्भात आता उपस्थित केले जात आहेत विरोधकांकडून. तर एकंदरीतच या प्रकरणाच्या नंतर आता विरोधकांनी गृहमंत्र्यांवरती बोट ठेवलेलं आहे आणि एकंदरीतच गृहमंत्री त्यासोबतच पोलीस प्रशासनाचा कारभार या सगळ्याविषयी आता विरोधकांनी सुद्धा संशय व्यक्त केलेला आहे. जर आरोपी अक्षय शिंदे इतकाच हिंस्त्र होता तर पोलिसांनी खबरदारी का घेतली नाही असाही सवाल विरोधक विचारतायत. आणि आपण आत्ताच पृथ्वीराज चव्हाण आणि सुषमा अंधारे यांच्यासोबत बोललो. त्या दोघांनी सुद्धा म्हणजेच विरोधकांची ही बाजू त्यांनी मांडलेली आहे आणि गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केलेली आहे. बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झाल्याची माहिती समोर येते. पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदे यानं पोलिसांवरच ती बंदूक उगारली आणि त्यांच्यावरती गोळीबार केला आणि त्यानंतर स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षय शिंदेवरती गोळीबार केल्याचं कळतंय. यामध्ये अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या एकंदरीतच झटापटीच्या वेळेला काही पोलीस कर्मचारी जखमी सुद्धा झालेत. सध्या त्यांच्यावरती सुद्धा उपचार सुरू आहेत. बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेमधलं हे प्रकरण होतं. हे प्रकरण ज्या वेळेला समोर आलेलं होतं त्यावेळेला सुद्धा पोलिसांची भूमिका काहीशी संशयाच्या भोवऱ्यातच राहिलेली होती. याविषयी बोलूयात. रुपाली चाकणकर आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली ताई, एक मोठी बातमी आपण बघतोय, आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालेलं आहे. आपल्याकडे एन्काउंटर झाला ही अधिकृत माहिती आहे का? ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अक्षय शिंदेचं एन्काउंटर झाल्याची माहिती समोर आलेली आहे. पोलीस प्रशासनामधल्याच वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिल्याची सध्याची बातमी आहे. मला असं वाटतं की बदलापूरची घटना घडली होती त्याचे पडसाद महाराष्ट्रात फार मोठ्या प्रमाणात उमटले होते आणि प्रत्येक स्तरामधून आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली गेली. राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने आम्ही देखील फास्ट ट्रॅक चार्जशीट सबळ पुरावे सादर करत आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करत होतो. पण आता आपल्या बातमीवरून मला तुमच्याकडूनच ही बातमी समजतीये. आपल्या बातमीवरून ज्यावेळेस आरोपी पोलिसांवरती हल्ला करतोय आणि त्यांच्या संरक्षणासाठी पोलीस जर अशा पद्धतीने एन्काउंटर करत असतील तर मला वाटतंय की त्याची जी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ती इतक्या पद्धतीचा विरोध असून सुद्धा संपलेली नव्हती. इतकी त्याच्या मनामधली विकृती होती. पण अजूनही अधिकृत जी माहिती आमच्यापर्यंत येईल त्यानुसार मी तुम्हाला पुढची प्रतिक्रिया देते. अगदी धन्यवाद, तुम्ही आता बातचीत केलीत याच्यासाठी. बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झाल्याची माहिती आपण बघतोय. पोलिसांची बंदूक त्याने हिसकावून घेतली आणि अक्षय शिंदे याने गोळीबार करायचा प्रयत्न केला. यावेळेला 2 वेळा त्यानं फायरिंग केलेली आहे. त्याने केलेल्या गोळीबारानंतर पोलीस अधिकारी सुद्धा जखमी झालेला आहे. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावरती गोळ्या झाडल्या असंही कळतंय.
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झाल्याचं कळतंय. ट्रान्झिट रिमांडसाठी त्याला घेऊन जात असताना ही सगळी घटना घडलेली आहे. बदलापूरमधल्या चिमुकल्या मुलींवरचं अत्याचाराचं हे प्रकरण होतं आणि एकंदरीतच या प्रकरणाचा तपास करत असताना आरोपी अक्षय शिंदे याच्या विरोधामध्ये 3 अशाच पद्धतीची वेगवेगळी गैरवर्तणुकीची प्रकरणं समोर आलेली होती. या सगळ्यानंतर केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरामध्ये सगळ्याच नागरिकांमध्ये रोष होता आणि आरोपी अक्षय शिंदे याची कसून चौकशी व्हावी आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी सगळेच करत होते. मात्र बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचं आता एन्काउंटर करण्यात आलंय असं कळतंय. काही दिवसांपूर्वी या प्रकरणामध्ये चार्जशीट दाखल झालेला आहे. मात्र ज्या दिवसापासून हे प्रकरण समोर येत आहे तेव्हापासून काही गोष्टी या संशयाच्या भोवऱ्यात होत्या. अगदी सुरुवातीलाच पोलिसांनी याविषयी पुन्हा एकदा पोलिसांचं काय चाललंय याच्यावर प्रश्नचिन्ह तयार होतं. कारण बदलापूरच्या आरोपीची सविस्तर चौकशी करून त्याला जी तिथल्या स्थानिक संस्थेने पाठिंबा दिला, पोलिसांनी उशिरा केस नोंद केली, या सगळ्यांच्यावर प्रकाश पडला असता. पण ही पुढच्या सगळ्या चौकशा थांबाव्यात म्हणून यात असं काही झालंय का ह्याची आता परत चौकशी करावी लागेल. कारण एखाद्या आरोपीच्या हातात पोलिसांचं रिव्हॉल्वर लागणं हे अतिशय गंभीर आहे. एखाद्या आरोपीच्या हातामध्ये पोलिसांचं रिव्हॉल्वर, पोलिसांची बंदूक लागणं हे अत्यंत गंभीर आहे अशी प्रतिक्रिया आपण बघतोय. विरोधकांची जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. एकंदरीतच या प्रकरणाची माध्यमातून वाचनात आली आणि या एकूणच सगळ्या प्रकरणावरच एक संशयाची चादर ही तयार झालेली आहे. म्हणजे अशा पद्धतीनं जर आरोपी हा पोलिसांच्या संरक्षणात असताना रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळी झाडून घेऊ शकत असेल तर नक्की पोलीस खात्याच्या विषयीच नेमकं प्रश्नचिन्ह हे निर्माण होतं. आणि असं असताना राज्याचे गृहमंत्री हे केवळ सरकार वाचवण्यामध्ये आणि आता कोणाकडे खरं तर नेतृत्व जाणार याच प्रश्नामध्ये मशगूल आहेत. स्वतः गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यामध्ये नागपूरमध्ये 240 दिवसात 213 बलात्काराच्या घटना घडल्या. तर गृहमंत्र्यांच्याच होमटाऊनमध्ये, होम डिस्ट्रिक्टमध्ये ही परिस्थिती असेल तर गृहमंत्र्यांचा किती वचक आहे हीच गोष्ट स्पष्ट होते. आणि यामध्ये हा जो प्रकार बदलापूरच्या बाबतीत घडलाय हा खरोखर नेमका का घडला याची सखोल चौकशी केली गेली पाहिजे आणि हे सत्य जनतेसमोर यायला पाहिजे. तर एकंदरीतच या प्रकरणाची पुन्हा एकदा सखोल चौकशी व्हायला हवी आणि जे जे सत्य आहे ते समोर यायला हवं अशाच प्रतिक्रिया येताना दिसतायत. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना अनेक धागेदोरे पोलिसांच्या हाती लागलेले होते. मात्र अनेकांना वाचवण्यासाठी कदाचित हे एन्काउंटर करण्यात आलं असेल अशी प्रतिक्रिया विरोधक सुद्धा देत आहेत. बदलापूर प्रकरणामधला आरोपी अक्षय शिंदे याचा एन्काउंटर झालेला आहे आणि अक्षय शिंदे याचा मृत्यू झाल्याची सध्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. तर या सगळ्या प्रकरणी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याशी आम्ही बातचीत केली आहे. त्यांची काय प्रतिक्रिया आहे आपण ऐकूयात. मी ऐकलेलं आहे तर ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अक्षय शिंदे याचं एन्काउंटर झालंय. पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी अक्षय शिंदे याच्यावरती गोळ्या झाडल्यात. पोलिसांची बंदूक हिसकावून अक्षय शिंदे यानं पोलिसांवरच उगारल्याची माहिती समोर येते. पोलिसांवरती त्याने गोळीबार केला आणि त्यानंतर स्वतःच्या बचावासाठी, स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी अक्षयवरती गोळ्या झाडलेल्या आहेत. यामध्ये अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर एकंदरीतच या झटापटीमध्ये काही पोलीस अधिकारी जखमी झालेत. त्या पोलीस अधिकाऱ्यावरती सुद्धा सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. बदलापूरमधल्या एका नामांकित शाळेमधलं हे चिमुकल्यांवरच्या अत्याचाराचं प्रकरण होतं आणि त्यानंतर राज्यासह देशभरामध्ये आपण जनक्षोभ पाहिलेला होता.
सुरुवातीला अक्षय शिंदे याने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत होती, मात्र आता वरिष्ठ सूत्रांनी पोलिसांमधल्या ही माहिती दिलेली आहे की अक्षय शिंदे याचं एन्काउंटर करण्यात आलं. अक्षय शिंदे याच्या एकंदरीतच या एन्काउंटरच्या प्रकरणानंतर आता वेगवेगळे सवाल उपस्थित केले जात आहेत विरोधकांकडून आणि गृहमंत्र्यांच्या आणि पोलिसांच्या कामगिरीवरती सुद्धा आता प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा असंही त्यांनी म्हटलेलं आहे. हातामध्ये शस्त्र देणं हा खुनाचा प्रयत्न आहे का असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय. गुन्हेगाराला संरक्षण देणं हे पोलिसांचं कर्तव्य होतं, मात्र असं असताना अशा पद्धतीची घटना कशी काय घडली या सगळ्या चौकशीमधून असंख्य धागेदोरे पोलिसांच्या हाती लागत होते. मात्र हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झालाय का असाही सवाल विचारलेला आहे पृथ्वीराज चव्हाण यांनी. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि चौकशीचं नाटक सुरू आहे असाही पृथ्वीराज चव्हाण म्हणतात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.